आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी स्कॉलरशिपचे गणिताचे प्रश्न आहेत. एका विद्यार्थ्याला गणितामध्ये प्रॉब्लेम होते म्हणून त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केल्यामुळे मी त्यांना आज ते प्रश्न सोडवून देणार आहे. तर पहिला प्रश्न बघा, त्यामधील आहे 5, 7, 8 या प्रमाणात बाजू असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती 308 मीटर आहे. 308 मीटर आहे. तर त्रिकोणाच्या दोन बाजूतील कमाल फरक किती असेल असा त्यांचा प्रश्न आहे. तर आता बघा, अजून एकदा सांगते मी. 5, 7, 8 या प्रमाणात बाजू असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती 308 मीटर आहे. तर काय काढायला सांगितलंय, तर त्रिकोणाच्या दोन बाजूतील कमाल फरक किती असेल असा त्यांचा प्रश्न आहे. तर आता बघूयात. काय एक लक्षात ठेवायचं, पहिलं 5, 7, 8 आहे ना, तर हे काय दिलेलं आहे, तर ते प्रमाण दिलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली ह्या बाजू आहेत का, तर नाहीत. म्हणून 5, 7, 8 हे काय झालं म्हणायचं, प्रमाण आहे. मग ह्याला एक काम करायचं, आपण एक्स जोडून घ्यायचं. म्हणजे एक्स तुम्ही ABCD मधलं कोणतंही लेटर आपल्या अंडरस्टँडिंगसाठी घेऊ शकता. 5x झाला, इथला 7x करायचं, इथं 8x करायचं. आणि म्हणजे काय मिळालं आता, पहिली बाजू 5x म्हणूया, दुसरी बाजू 7x आणि तिसरी बाजू 8x. आपल्याकडे त्रिकोणाची परिमितीचं सूत्र काय आहे ते पहिला माहीत असायला पाहिजे तुम्हाला. आता 8वीला आहात म्हणजे तुम्हाला माहीत असणारच हे. त्रिकोणाची परिमिती बरोबर किती येणार, तर सर्व बाजूंची बेरीज असते थोडक्यात. मग आता काय करायचं, सर्व बाजूंची बेरीज. मग हे जे काय दिलेलं आहे, कुठल्या कुठल्या आता बाजू झालेत बघा आपल्याकडे, 5x, 7x आणि 8x झाल्या. तर ह्यांची काय करूयात, आपण बेरीज करूया. मग ऑलरेडी त्रिकोणाची परिमिती किती दिली आपली, 308 दिल्या. आपल्याकडे आलेल्या बाजू कोणत्या आहेत, पहिली 5x अधिक 7x आणि अधिक हे कोणते आहे, 8x. मग आता 308 बरोबर ह्या सगळ्यांची बेरीज करा. 5 आणि 7 किती झाले, 12. 12 आणि 8 किती येणार, 20x. पुढच्या स्टेपला काय करायचं, 308 बरोबर 20x म्हणजेच x बरोबर किती होणार बघा, 308 भागिले 20 येणार. मग आता ह्याचं x बरोबर तुम्ही तोंडी पण काढू शकता. स्कॉलरशिपला आहात म्हटल्यानंतर तोंडी तुम्हाला जमायलाच पाहिजे, कुठलाही विद्यार्थी असू दे. काय करायचं, 20 × 20 राहिले किती बघा, 10 राहिले आणि वरचं एक 8 म्हणजेच किती झाले, 20चा 100 आणि परत किती झालं, 20चा 100 आणि 8 राहिले. बाहेरून 0 घेणार म्हणजेच किती झाला तो, आणि दशांश न द्यायचं म्हणजेच किती होणार, 20 चोक 80. x बरोबर किती आला, तर 15.4 आला. इथंपर्यंत सगळ्यांचं झालं क्लिअर, कशा पद्धतीनं सोडवायचं होतं ते इथंपर्यंत. आता काय करायचं, आपल्याला बाजू किती दिलेली आहे ती बघूयात. बाजू किती आहे आपल्याकडं, 5x. म्हणून इथं काय करायचं, 5x बरोबर 5 × 15.4 करा. म्हणजेच किती होणार, 5 चोक 20, हातच्या गेला 2, 5 5 25 2 27, हातच्या गेले 2, 5 1 5 2 किती आले, 7. आणि उजव्या बाजूने एक घर सोडायचं म्हणजे 77 आला. त्यानंतर कोणता, 7x म्हणजेच काय करणार, हे जर 7 × 15.4 करायचा म्हणजे 7 चोक 28, हातच्या गेला 2, 7 5 35 36 37, हातच्या गेला किती, 3, 7 1 7 आणि 3 किती झाले, 10. उजव्या बाजूने एक घर सोडा, 107.8 आलं. त्यानंतर आपल्याकडं कोणता आहे, 8x. मग 8 × किती करणार, हा 15.4 करा म्हणजेच आलेले किती, 8 चोक 32, हातच्या गेला 3, 8 45 आणि 3 43, हातच्या गेला 4, 8 1 8 4 12 आणि पॉईंट नंतर एक घर सोडा म्हणजे 123.2 आलं. आता इथंपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं, काय काय आलेले आहेत त्या. म्हणजे आपल्या सगळ्या बाजू निघाल्या. म्हणजे पहिली बाजू किती त्रिकोणाची आली, 77. दुसरी बाजू किती आल्या, 107 आल्या. आणि तिसरी बाजू किती आल्या, तर 123.2 आल्या. इथंपर्यंत लक्षात आलेत काय करायचं. आता पुढं काय विचारलंय त्यांनी, तर त्रिकोणाच्या दोन बाजूतील कमाल फरक किती. आता कमाल म्हणजेच काय म्हणायचं, तर जास्तीत जास्त. कमाल आणि किमान असे दोन असतात. तर कमाल म्हणजेच काय असतं, तर जास्तीत जास्त असतो. आणि किमान आता तेवढं माहीत असायलाच पाहिजे, कारण शब्द वगैरे मराठी जे वाचून आपल्याला कळतं कमाल आणि किमानचं. किमान म्हणजेच काय, तर कमीत कमी. मग आता एक काम करायचं याच्यामध्ये, की सगळ्यात एक लहान आणि एक मोठी बाजू घ्यायची. मग सगळ्यात लहान बाजू म्हणजे कोणते, 77 आहे. आणि त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू म्हणजे आता इथं लिहूयात आपण, लहान बाजू बरोबर किती त्या, लहान बाजू बरोबर किती आहे, 77. आणि मोठी बाजू किती आहे, मोठी बाजू बरोबर किती येणार आहे, 123.2 आहे. आले तिथंपर्यंत लक्षात. मग आता पुढच्या स्टेपला काय करायचं, आपल्याला कमाल फरक काढायला सांगितलं आहे. कमाल म्हणजेच काय, जास्तीत जास्त असणार आहे. तर आता फरक काय म्हटल्यानंतर वजाबाकी करूया. म्हणून फरक बरोबर काय होणार,
23.2 मायनस किती करायचं तर 77 करायचं. इथं पॉईंट नंतर काय नाही म्हणजे 0 घ्यायचा. आलेलं हे 2 घ्या आणि 13तनं 7 आता तेवढं तुम्हाला जमणार. किती राहिले 6 आणि इकडे किती होणार ह्याच्यातनं 11तनं 7 गेले म्हणजे 4. म्हणजेच आपला आन्सर किती असणार आहे 46.2. कळालेत काय काय आहे ते म्हणजे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आता ह्याचे ऑप्शन्स आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे 46. मी बाजूला ऑप्शन नोट डाऊन करून ठेवते. ॲक्च्युली मगाशी द्यायला पाहिजे होते. पहिला आहे 46.2. दुसरा आहे सगळे ऑप्शन्स मीटरमध्ये आहेत. 46.2 आहे. दुसरा आहे किती 15.4 मीटर आहे. त्यानंतर तिसरा आहे 30.8 मीटर 30.8 मीटर आणि चौथा दिलेला आहे किती 61.6 मीटर आहे. तर यामधील ऑप्शन क्रमांक कोणता येणार तर 46.2 हा त्याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे. आता बऱ्याच वेळा कमाल आणि किमान हा जर फरक नाही कळाला तर तुम्ही लहान मोठं म्हणजे तिथंच चूक कराल. तर तसं करायला नको आहे. कमाल म्हणजे काय करायचं जास्तीत जास्त हा येणार आहे. बघा आता अजून एकदा प्रश्न व्यवस्थित. 5, 7, 8 या प्रमाणात बाजू असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती 308 मीटर आहे. तर त्रिकोणाच्या 2 बाजूतील कमाल फरक किती असणार आहे. तर आलेत लक्षात कशा पद्धतीने सोडवलेलं आहे. एकदा बघून घ्या. त्रिकोणाच्या 5, 7, 8 हे प्रमाण आहे. त्याच्यामुळे आपण 5x 7x 8x ह्या त्रिकोणाच्या बाजू घेतल्या. त्रिकोणाची परिमिती म्हणजेच काय तर सर्व बाजूंची बेरीज असते. हे तर आपलं पाठ असणारच आहे. त्याच्यामुळे त्रिकोणाची परिमिती 308. सर्व बाजूंची बेरीज केली आपण 5x 7x 8x बरोबर किती आला 20x आणि मग x बरोबर त्याला 308ला डिवाइड करून. आता हे ना तुम्हाला इथं एवढं स्कॉलरशिपला सविस्तर लिहायला वेळ नसतो. मग काय करायचं हे डायरेक्ट तुमचं तोंड पाठ असायला पाहिजे. त्रिकोणाची परिमिती म्हणजे डायरेक्ट माहीत असायला पाहिजे. तुमची आता एकच स्टेप इथे यायला पाहिजे की 308 बरोबर 20x आणि मग पाठीमागचं तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे. आता मी इथं 5x बरोबर 5 गुणिले 15.4 केले. तुमचं तोंडी पटपट झालं पाहिजे आणि कमाल फरक वगैरे हे सगळं काही लिहित बसायची पेपरला म्हणजे गरज नसते ना, कारण स्कॉलरशिपला तेवढा वेळ नसतो. त्याच्यामुळे पटपट तुम्हाला आन्सर सॉल्व्ह होणं गरजेचं आहे. आलेत लक्षात कसा सॉल्व्ह करायचं होतं तो बघा अजून एकदा प्रश्न व्यवस्थित. कळालेत कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यामुळे 46.2 मीटर हे त्याचं फायनल आन्सर असेल. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे. शंकूच्या आकाराच्या तंबूची उंची 12 मीटर असून तळाची त्रिज्या 35 मीटर आहे असल्यास तंबू तयार करण्यासाठी किती कापड आवश्यक आहे असा त्यांचा प्रश्न आहे. आणि ऑप्शन दिलेले 4270 चौरस मीटर आहे. पहिला ऑप्शन आहे 1320, दुसरा आहे 4270 चौरस मीटर, तिसरा आहे 2035 आणि चौथा आहे 4070 चौरस मीटर आहे. तर आता बघूयात पहिलं कसं सोडवायचं तो. शंकूच्या आकाराची तंबूची उंची, शंकूच्या आकाराच्या तंबूची उंची. मग काय करायचं ह्याला तंबूची उंची दिल्या म्हणजेच उंची बरोबर किती येणार एच बरोबरच काय म्हणायचं म्हणजे उंचीच एचनं दाखवतात. तर एच बरोबर किती दिलेली आहे त्यांनी 12 दिलेली आहे. उंची बरोबर किती तर 12 मीटर आहे. त्यानंतर तळाची त्रिज्या म्हणजेच त्रिज्यासाठी काय सूत्र, त्रिज्यासाठी लेटर काय वापरायचं तर आर बरोबर किती दिलाय तर हा 35 दिलेला आहे. आता युनिट सेम आहे का बघायचं तर होय आहे. ह्याचं पण 12 मीटर आहे आणि याचं पण 12 मीटर आहे. नाही तर युनिट नसलं सेम तर करून घ्यायला लागतात. असल्यास तंबू तयार करण्यासाठी काय विचारलंय तर किती कापड आवश्यक म्हणजे किती कापड आवश्यक आहे. तर पहिले एक काम करा. तंबू काय आपला स्ट्रेट असणार नाही, तो तिरकस असणार आहे. तर मग तिरकस पहिलं काय करायचं, तिरकस उंची ह्याच्यावरून काढून घ्यायची. दोन्ही दिलेले आहेत म्हणजेच ह्याच्यावरून तिरकस उंची बरोबर किती असते एल बरोबर काय असतं सूत्र तर पहिला ह्याच्यातला एच वर्ग अधिक आर वर्ग. मग आता एच वर्ग किती आलेला आहे तुमचा 12चा वर्ग अधिक किती झाले आर वर्ग म्हणजेच किती आहे 35चा वर्ग झाला. आता ह्या दोघांचे आता वर्ग तर तुमचे पाठ असणारच आहेत आणि असायलाच हवेत. 108वीचे विद्यार्थी म्हटल्यावर पाठ असणारच. आणि 35चा वर्ग ह्याला एक शॉर्ट ट्रिक असते बघा कसं 35चा वर्ग. इथं कॅल्क्युलेट 35 गुणिले 35 वगैरे नाही करत बसायचं कारण खूप वेळ वाया जाणार तुमचा. मग काय करायचं याला 5चा वर्ग किती 25 आणि 3च्या पुढची संख्या किती येते 4. मग 3 चौक किती झाले 12 म्हणजे 12 25. आता ह्यांचं सुद्धा कॅल्क्युलेशन नाही तोंडीच करायचं. 5 आणि 4 किती होणार 9, 4 आणि 2 किती आले 6 आणि 1 आणि 2 किती आला 3 आणि 1 किती आलं हे टोटल किती झाले 1225 आणि हे आलेले किती झाले 1369. आता 1369 हा वर्ग कितीचा आहे हे मात्र तुम्हाला काढायला आलं पाहिजे. आता 35चा ह्याच्यावरून बघायचं. 35चा वर्ग 1225 आहे आणि 40चा वर्ग किती येतोय
1600 म्हणजे ह्या दोघांच्या मध्येच असणार आहे. तर आता ह्याची पण ट्रिक नाही माहिती आहे मला ॲक्च्युली, पण आता मी ते सांगत बसत नाही कारण मग कधी होणार ना. वर काय म्हटल्यानंतर 69 बाजूला काढायचं, 13 बाजूला काढायचं वगैरे, 9 कुणाच्या एकक स्थानी येतं हे बघायचं, 7 आणि कुणाच्या आहे 3च्या, तर मग त्यातला 33चा तर येणार नाही, म्हणजे कितीच असणार आहे हा 37चा 100% असणार. अशी एक त्याला ट्रिक आहे, पण आता मी ट्रिक सांगत नाही तुम्हाला, म्हणजे सांगत बसत नाही कारण आपल्याला पुढची गणितं कव्हर करायची आहेत आणि ज्यांच्यासाठी हे प्रश्न आहेत ना त्यांना स्क्वेअर कसा काढायचा हे माहिती असणार आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्ट 1369चं किती लिहिते, तर हे 37 आलेलं किती झालं तर 37 आलं. हे काय मिळालं आपल्याला, यल बरोबर 37 मिळालं. आता तुम्हाला दुसरी गोष्ट, यल बरोबर जरी 37 मिळालं ना तरी काय काढायला सांगितले, तंबू तयार करण्यासाठी किती कापड आवश्यक आहे. मग आता कापड आवश्यक आहे म्हणजे काय, पूर्ण तो वक्राकार भाग आहे की नाही तर तो व्यापला पाहिजे. म्हणजेच ह्याचा अर्थ आपण काय काढायला पाहिजे तर शंकूचं वक्र पृष्ठफळ काढायला पाहिजे. आणि शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर नाही काय सूत्र आहे ते माहीत असायला पाहिजे. तर शंकूचे वक्र पृष्ठफळ बरोबर म्हणजेच ते थोडक्यात कोणाचं आलं, कापडाचे वक्र पृष्ठफळ म्हणायला काय हरकत नाही. म्हणून कापडाचेच असं म्हणूयात किंवा कापड असं म्हणाला तरी काय हरकत नाही. त्याचं सूत्र काय असतं तर आपल्याकडं पाय आर यल आहे. पाय आर यल. पायची आता किंमत काय करायचं, दोन्ही आहेत आपल्याकडं, 3.14 पण आहे आणि 22/7 पण आहे. तर आता आपण इथं काय करूयात, 22/7 घ्यायचे. ती पण काय घ्यायची सांगते, कारण आपल्याला वर रेडियस किती दिल्या, 35 दिल्या, म्हणजे ह्यानं भाग जाऊ शकतो ना 7×5 35 आणि कॅल्क्युलेशन करायला सोपं जाईल. आर इंटू यल किती दिल्या इथं, आता यल आलेली आपली 37 आपण काढलेली आहे. मग 7×5 35 म्हणजेच किती झाले बघा, आता 22 गुणिले 5 गुणिले किती होणार 37 आणि 22×5 किती आलं 110 गुणिले हे 37. आता काय करायचं, वरचा 0 आहे असं लिहा आणि 11×7 77, हातच्या गेला किती 7 आणि 11×3 33, 33 आणि 7 किती होणार 40, म्हणजेच आलेले किती बघा 4070 चौरस मीटर येणार. बघा ऑप्शनमध्ये आहे का 4070 चौरस मीटर. कळालेत कशा पद्धतीनं सॉल्व करायचं होतं ते. बघा अजून एकदा सांगते, आपला प्रश्न काय होता, शंकूच्या आकाराच्या तंबूची उंची 12 मीटर असून तळाची त्रिज्या किती सांगितलं त्यांनी, तळाची त्रिज्या किती आहे तर 35 आहे. तर काय प्रश्न विचारला असल्यास तंबू तयार करण्यासाठी किती कापड आवश्यक आहे. आता ॲक्च्युली नाही मी 10वीला शिकवत असल्यामुळे मला काय वाटलं नाही हा प्रश्न सॉल्व करायला, कारण हे 10वीचे सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये शंकूचं वक्र पृष्ठफळ वगैरे सगळं व्यवस्थितरित्या दिलेलं आहे. पण जरा 8वीसाठी जरा चॅलेंजिंग क्वेश्चन असतात, हे जास्त प्रॅक्टिस करायला पाहिजे. ह्याचं उंची याची बरोबर किती 12 मीटर आहे, त्रिज्या 35 दिलेली आहे. ह्याच्यावरून काय करायचं, तिरकस उंची, कारण एक इमेज आपल्या मनामध्ये तयार करायची की तंबू कशा आकाराचा असू शकतो. ते जेव्हा आपल्या डोक्यामध्ये इमेज निर्माण होईल ना तंबूची, त्यावेळी आपल्याला नाही ह्याच्यासाठी कुठलं सूत्र वापरायला लागणार ना हे कळणार, अदरवाईज मग लक्षात येत नाही काय करायला पाहिजे. आता तिरकस उंची का काढावी लागली, कारण तंबू काय आपला स्ट्रेट नसणार आहे ना, तो तिरकस तंबू डोळ्यासमोर आणा म्हणजे तुमच्या लक्षात येते की आपण यल काढण्याची गरज का आहे. तर यल म्हणजेच काय तर तिरकस उंची असतो. मग तिरकस उंचीचं म्हणजे स्टँडर्ड नोटेशन ती यल आहे, अदरवाईज तिरकस उंची आपल्याला काढायला लागणार. तर ते स्क्वेअर रूटमध्ये h² अधिक r² आहे आणि आता 12चा वर्ग 35चा वर्ग हे तुमचे पाठ असायला हवे. तर आलेले किती 1369 हे वर्गमुळात आलं. मग ह्याचं पण कसं लॉजिक लावायचं बघा, 35चा वर्ग किती 1225, ह्याचा अर्थ काय, तो 1200 ह्याच्यापेक्षा 35पेक्षा मोठा असणार आणि 40चा वर्ग किती येणार 1600, म्हणजे ह्या दोघांच्या दरम्यान येणार. आणि दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, एकक स्थानी 9 आहे. मग एकक स्थानी 9 कुणाच्या येऊ शकतोय, 77 केलं तरच 49 येणार ना, त्याच्यामुळे ह्या दोघांच्या दरम्यान कुणाच्या आपल्याला ऑप्शन कुठला आहे 36 आहे काय, पण 6 36 येतं, युनिट पेजला येणार नाही. 37 77 49 आला म्हणजे 9 जमू शकतोय. 38 कसं होणार 88 64 म्हणजे एकक स्थानी 4 येणार, म्हणून तो नाही घेणार आपण. 1369 ह्याचं वर्गमूळ काय आलं तर 37 आलं. आणि शंकूचं वक्र पृष्ठफळ, कारण आपल्याला जे कापड लागणार आहे ना ते वक्राकार असणार, म्हणून पाय आर यल हे सूत्र वापरून आपण केलेलं आहे. 22/7 गुणिले 35 गुणिले 37 आहे. तर 35ला आपण 7 भागायचं. ह्याची पायची किंमत 3.14 पण आहे, पण इथं 3.14 घेऊन काय उपयोग होणार नाही, कारण आपला आन्सर चुकायला नको आणि पॉईंटची कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा अशी बिना पॉईंटची केली तर कधी पण चांगली. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सोडवून घ्या. 4070 आलेला आहे. कळालेत कसं सोडवायचं बघा अजून एकदा तुमच्या ह्यानं शंकूच्या आकाराच्या. आता कळालं असेल अशी मी अपेक्षा करते. तरीही बघा अजून एकदा प्रश्न कसा होता आणि काय कॅल्क्युलेट करायला पाहिजे होतं. असं आहे.
वर तुम्हाला आता प्रश्न लिहून घेतला असणारच आहे, त्याच्यामुळे उत्तर बघा, उत्तर सगळे एका ह्याच्यामध्ये दिसू शकते, काय प्रॉब्लेम नाही. उंची याची बरोबर दिलेली आहे. परत हे अशा पद्धतीने यल बरोबर वगैरे हे सॉल्व करत यायचं खाली. कळालेत कसं सोडवायचं आहे ते. त्यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, एका गावात 25% लोक इंग्रजी जाणतात, 35% लोक हिंदी जाणतात, तर 10% लोक या दोन्ही भाषा जाणतात. जर दोन्ही भाषा न जाणणारे लोक 12,250 असतील, तर केवळ इंग्रजी भाषा जाणणारे लोक किती असतील. प्रश्न बघा, अजून एकदा सांगते. अक्षर ओळखत असेल तरीही बघा, एका गावात 25% लोक इंग्रजी जाणतात, 35% लोक हिंदी जाणतात, तर 10% लोक या दोन्ही भाषा जाणतात, तर दोन्ही भाषा न जाणणारे लोक 12,250 असतील, तर केवळ इंग्रजी भाषा जाणणारे लोक किती असतील, असा तुमचा प्रश्न आहे. आता बघा काय करायचं, इथं एका गावात किती दिलेत, 25% लोक सांगितलेत आपल्याला. 25% लोक कशाचे आहेत, इंग्रजीचे. आता इथं लिहूयात आपण, इंग्रजीचे किती झाले तर 25%, इंग्रजी 25%. दुसरं कोण दिलंय परत अजून, कोणत्या ह्याचे 35% कशाचे सांगितलेत, 35% लोक हिंदीचे आहेत, हिंदीचे 35% आहेत. त्यानंतर परत 10% लोक कशाचे आहेत तर दोन्ही भाषा जाणणारे आहेत. इथं 10% लोक दोन्ही आहेत, म्हणजे इंग्रजी पण आहे आणि प्लस हिंदी पण आहे, हे दोन्ही जाणणारे आहेत. तर एक काम करूयात आपण, ह्याच्यातून नाही, तुम्हाला एक 9वीला पण हा फॉर्म्युला आहे. आणि ॲक्च्युली काय करायचं, आपण इंग्रजी जाणणारे 25%, हिंदी जाणणारे 35, आणि दोन्ही जाणणारे आपण काय केलं, हिंदी 10%. म्हणजेच ह्या दोघांचं बेरीज करून घ्यायची, कोणाची 25 अधिक 35 आणि वजा 10 आहे का नाही. वजा 10 का करायचं, कारण हा 10 ह्याच्यात डबल मोजला जाणार ना, कारण आपण ह्यांची दोघांची सेपरेट आणि परत कॉमनमध्ये म्हणून सांगितलं इंग्रजी आणि ते, म्हणून 25 आणि 35 किती झाले, 5 आणि 5 10 आणि 60 वजा किती झाले, हे 10 झाले. म्हणजे 60 वजा 10 किती होणार, 50% आले का हे लोक, कारण आन्सर पण आपलं कशामध्ये मिळणार, टक्केवारीमध्येच मिळणार. मग आता मला सांगा, ओव्हरऑल किती होते, 100 होते. मग इथं काय करायचं, आता त्यांनी काय सांगितले, जर दोन्ही भाषा न जाणणारी लोक 12,250 असतील, तर इंग्रजी भाषा जाणणारी लोक किती असणार आहेत. मग एक काम करूया, जर 12,250 ला जर 50% असेल, तर एक काम करायचं की 100%ला किती येणार असं कॅल्क्युलेट करून घ्यायचं, म्हणजे स्कॉलरशिपसाठी पटकन आणि इझिली लक्षात राहून जाईल. मग एक्स बरोबर काय करूयात, हे 50 खाली आलं आणि इकडे किती झाले, 12,250 गुणिले किती होणार, हे 100 आला. मग 0ला 0 कॅन्सल करा, 5 दुनी 10 झाले, म्हणजेच किती होणार, 1225, 12,250 हां, आणि राहिले किती फक्त इथं 5, 0ला 0 गेला, वरती 5 दुनी 10 आलं होतं ना, 12,250 गुणिले किती 2 करूयात, म्हणजेच यांचं किती झालं बघा. हे सुद्धा कॅल्क्युलेशन करत बसू नका. 12,000च्या डबल किती होणार, 24,000, आणि 250च्या डबल किती झालं, 500, म्हणजेच किती होणार, 24,500 आलं. हे 24,500 एवढं आलं का एक्स बरोबरची तुमची किंमत. म्हणजे ह्याचा अर्थ काय मिळालं तुम्हाला, जर 12,250 म्हणजे जर 50% असेल, तर 100%ला किती असणार आहे असं. मग आता आपल्याला काढायचे आहेत किती, 24,500 हे आलं. आपल्याला ॲक्च्युली काढायची होती किती, तर फक्त इंग्रजी भाषा जाणणारे लोक किती असतील. मग आता टोटलमधनं हे काय करूयात, 25% जे आपल्याला फक्त कशाचे दिलेले आहेत, इंग्रजीचे दिले होते, इंग्रजी 25%. आणि प्रश्नसुद्धा विचारताना काय विचारले तुम्हाला, तर केवळ इंग्रजी भाषा जाणणारे लोक किती आहेत, म्हणून काय करायचं, 24,500च्या किती टक्के काढून घ्यायचं, तर 25% काढून घ्यायचं. म्हणजेच किती झाले बघा, आता इथं 0ला 0 कॅन्सल झाला, 0ला 0 कॅन्सल झाला, किती राहिलं, 245 गुणिले 25 आलं. आता हे पटपट तोंडी जमायला पाहिजे. 25 5 1,200, 12 गेलं, आणि 25 100 आणि 12 112, हाच्या गेला किती 11, 25 दुनी 50 आणि 11 किती होणार, 61, 6,125 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन्स मी तुम्हाला दिलेले नाहीत बघा. ऑप्शन पहिला आहे 3,675, खाली ऑप्शन्स लिहून देते हवं तर. 3,675 आहे पहिला. त्यानंतर दुसरा आहे 6,375, आणि तिसरा ऑप्शन आहे, तिसरा 6,125 आहे, 6,125, आणि चौथा जो आहे तो यापैकी नाही असा दिलेला आहे.
आलेत लक्षात कसं सोडवायचं होतं ते. काय करायचं पहिल्यांदा बघा 25% आणि ते वजा का केलं ना हे पहिलं क्लिअर करा. कारण का तर इंग्रजी जाणणारे किती झाले 25 आणि टक्के म्हणून आपण ते 100 मधून तेवढे वजा करतो हे सुद्धा लक्षात असू द्या. इंग्रजीचे 25%, हिंदीचे 35% आणि इंग्रजी आणि हिंदी ना दोन्हीमध्ये कॉमन 10 आहेत म्हणून कॉमन दोन्हीकडे पण मोजले जाणार म्हणून आपण ते मायनस करायचे. 25 आणि 35 किती झाले 60 आणि 60 वजा 10 म्हणजे किती आलं ते 50 आलं का. मग आपल्याला ॲक्च्युली काय सांगितले 12,250 ही कसली संख्या आहे तर दोन्ही भाषा न जाणणारे. मग आता इथं काय करायचं टोटल आपल्याला किती टक्केवारी जाणणारी म्हणून किती आलं असणार आहे 100. मग 100 मधनं ही जी टक्केवारी आली ती कशाची आली तर 50ची आली म्हणून 12,250ला जर 50% असेल तर आपण 100%ला किती येणार सगळे मिळून किती असणार असं तर किती आले 24,500. पण आपल्याला प्रश्न विचारताना काय विचारलाय फक्त केवळ इंग्रजी भाषा जाणणारे लोक म्हणून 24,500च्या 25% काढायचं. किती आलं उत्तर आपलं तर 6,125. आलेत लक्षात. बघा अजून एकदा कसं सोडवायचं होतं कशा पद्धतीनं काय काय केलेलं आहे ते. इंग्रजी 25, हिंदी 35 आणि दोन्हीत मिळून आहे ते 10% सांगितले म्हणून आपण 10% मायनस केला म्हणजेच 50% आले. मग 12,250 ही संख्या आपल्याला कसली दिली भाषा न जाणणारे. मग आपल्याला 100 मधून 50 वजा केलं ना तर किती आले 50% झाले ना ते पण कसले न जाणणारे म्हणून 1250 बरोबर ते जर 50% असेल तर 100%ला किती येणार म्हणून ही अशा पद्धतीनं. आणि ही शक्यतो कॅल्क्युलेशन ना तोंडी करायची म्हणजे पटपट कुठं ह्याच्यावरती. आता मी तुम्हाला एवढं दिलेलं आहे 25% वगैरे हे पण पटपट तुम्हाला फास्ट जमायला पाहिजेत. पाडे वगैरे चांगले पाठ असायला पाहिजेत बघा कारण आपण स्कॉलरशिपचे विद्यार्थी म्हटल्यानंतर तेवढं हे असायलाच पाहिजे. कळालंय बघा कशा पद्धतीनं सोडवून दिलेला आहे तो प्रश्न. व्यवस्थित क्लिअर करा. दिसत असेलच तरीही बघा व्यवस्थित कसा सोडवलेला आहे आणि काय प्रॉब्लेम असला तर विचारा. मग यानंतरचा चौथा प्रश्न आहे बघा तोही त्यांचाच आहे. 8 मजूर दररोज 6 तास काम करून 14 दिवसात 35 मीटर लांबीचा चर काढतात तर 12 मजुरांना दररोज 7 तास काम करून तेवढाच चर काढण्यासाठी किती दिवस लागतील. बघा प्रश्न काय आहे. पहिला 8 मजूर दररोज 7 तास काम करून 14 दिवसात 35 मीटर लांबीचा चर काढतात तर 12 मजुरांना दररोज 7 तास काम करून तेवढा चर काढण्यासाठी किती दिवस लागतील. हा प्रश्न सोडवताना तर मला अगदी MPSCचीच आठवण होते आणि IBPS वगैरे बँकिंग POला वगैरे असे प्रश्न आम्ही सोडवून दिलेले आहेत. त्याच्यामुळे काय तेवढं 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसे थोडेफार चॅलेंजिंग आहेत कारण काम काळ वेग या टॉपिकमधला आहे आणि त्यांना रेग्युलरच्या टॉपिकमध्ये काय हा काळ काम वेग म्हणजे रेग्युलरचे जे शालेय विषय असतात त्याच्यामध्ये काय असा विषय म्हणजे असे प्रश्न नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी जरासं क्रिटिकल वाटू शकतोय तरी पण मी समजावून सांगते. काय करायचं बघा 8 मजूर दिलेत म्हणून ह्याला नाही एक फॉर्म्युला असतो. 8 मजूर म्हणजे सिम्पल आहे. काय करायचं M1 ह्याचे ऑप्शन्स पण देते 2 मिनटं. ऑप्शन्स पण सांगते म्हणजे ह्याला किती. तर ठीक आहे डायरेक्ट सोडवूयात. आता ऑप्शन माझ्याकडे नाही तो व्हॉट्सअपला मेसेज गेल्यामुळे मी ऑप्शन काढलेले नाहीत. 8 मजूर बघूयात. पहिलं काय करायचं M1 म्हणजेच माणसं लागणार ना म्हणून 8 म्हणूयात. परत त्याच्यानंतर 6 तास म्हणून काय करूया H1 बरोबर 6 तास. त्यानंतर काय सांगितले 6 तास काम करून 14 दिवस म्हणजेच किती आला D1 बरोबर किती आला तर 14 दिवस आले. त्यानंतर 35 मीटर लांबीचा चर म्हणजेच ह्याचा अर्थ काय W1 बरोबर किती येणार तर 35 मीटर आला. त्यानंतरचं इथंपर्यंत लक्षात आलं M1 बरोबर H1 बरोबर D1 आणि W1 काय काय घेतलं तो. त्यानंतर आहे बघा तर 12 मजुरांना म्हणजेच M1 बरोबर किती आला 12. त्यानंतर H1ला किती सांगितलं H1 H2 घ्यायचा इथं कारण M1चं पहिला ह्याचं झाले आता दुसऱ्या माणसाबद्दल बोलतोय आपण. H2 बरोबर 7 घ्यायचा आणि तेवढाच चर काढण्यासाठी किती दिवस लागतील असं विचारलेलं आहे. तर किती दिवसासाठी काय करूयात आपण किती दिवस सांगितले म्हणजेच D2 बरोबर काय माहीत नाही पण W2 बरोबर तेवढंच सांगितलं आहे म्हणजे तेवढेच चर काढायचे तर किती होणार तेवढाच चर काढण्यासाठी म्हणजेच किती तर 35 मीटरसाठी काय करायचं ह्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा बघा. M1 H1 D1 आणि वर कापावून असतं ते ॲक्च्युली ह्याचं असतं W1 घ्यायचं असतं पण आता इथं मी फॉर्म्युला फक्त लिहिते. इथं W1 बरोबर किती येणार M2 H2 D2 डिवायडेड बाय काय असतं तर W2. मग ह्याला जर आपण क्रॉस केलं तर कसं होणार M1 H1 D1 आणि इंटू हा W2 होणार बरोबर किती आलं M2 H2 D2 आणि इंटू हा W1. मग काय करायचं आपण डायरेक्ट फॉर्म्युला पाठांतर करताना ना W2 इकडे घ्यायचा
मग W2 जर इकडे घेतला तर M1 बरोबर किती आला 8 गुणिले 6 गुणिले हा 14 गुणिले 35 बरोबर M2 किती आलेला आहे 12 गुणिले H2 म्हणजे 7 गुणिले D2 कॅल्क्युलेट करायचं आहे आणि गुणिले W1 म्हणजेच किती आला तो पण 35च आहे. मग त्याच्यानंतर किती झाले बघा हा D2 तिकडंच ठेवा, हे सगळं गुणाकारामध्ये इकडं लेफ्ट साईडला, कारण राईट साईडला सगळं गुणाकारात असलं का लेफ्ट साईडला आल्यावर भागाकारात झालं, म्हणून 8 गुणिले 6 गुणिले 14 गुणिले 35 भागिले किती होणार हे 12 गुणिले 7 गुणिले 35. आता एक काम करा 35ला 35 कॅन्सल झाला का, म्हणजे 35ला 35 हा कॅन्सल करूया, मी गोल करून ठेवते म्हणजे कॅन्सल झाले असं समजा. परत इथला 7 एके 7 7 दोन्ही किती झाले 14, परत बे क बे आणि बे सखम 12 6ला 6 परत कॅन्सल झाला, राहिलं किती तर 8, म्हणजेच D2 बरोबर किती आला तर आपलं 8 आलं. आलेत लक्षात. ह्याचा अर्थ तुम्हाला ह्याच्यासाठी किती लागणार आहेत 7 तास काम करून तेवढा सर काढण्यासाठी किती दिवस लागतील तर 8 दिवस लागतील. बघा आता व्यवस्थित पहिल्यापासून प्रश्न. M1 बरोबर दिलेला 8 होता, दुसरा H1 बरोबर 6 आहे, D1 बरोबर 14 आहे, W1 बरोबर 35 म्हणजे तेवढाच सर काढायसाठी 35 मीटर लांबीचा आहे तो. M2 बरोबर 14, H2 बरोबर 7, परत D2 काढायचा आहे त्याच्यामुळे W2 बरोबर किती आहे 35 आहे. M1 H1 D1 आपण काय करायचं वर्क जो घेतला आहे म्हणजे पहिल्याचं वर्क तर पहिल्याला, पण काय करायचं तुम्ही मात्र लक्षात ठेवताना स्कॉलरशिपला आपण वगैरे फॉर्म्युले लिहित बसू नका, डायरेक्ट तुम्हाला कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सोडवणार ना तेवढं एवढं डिटेलमध्ये सोडवत बसायचं नाही. काय करायचं पहिल्याचं सगळं लिहून घ्यायचं आणि त्याला W2 मल्टिप्लाय करायचं हे लक्षात ठेवायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिक परत लक्षात येतं पेपरला सॉल्व करताना कसं घ्यायचं आहे ते. कळालेत कसं आहे बघा व्यवस्थितरित्या प्रश्न. फॉर्म्युला वगैरे कोणता M1 H1 D1 ह्याला किती पण येऊ देत तरी काय करायचं फक्त वर्क तेवढा अकाउंटमध्ये घ्यायचे आणि बाकी सगळे त्याला मल्टिप्लाय करायचे, कारण ते ओव्हरऑल तुम्हाला किती युनिट वगैरे वर्क झालं ना हे निघतं, त्याच्यामुळे त्यांचा गुणाकार करायचा असतो. बघा कसे सोडवलेले आहेत ते. कळालेत कशा पद्धतीनं प्रश्न घेतलेला आहे. त्याच्यामुळे किती दिवस लागतील तर दररोज 7 तास काम करून तेवढाच सर काढण्यासाठी किती दिवस लागणार तर 8 दिवस लागणार. त्यानंतरचा 5वा प्रश्न आहे सोमवारी सुरू झालेल्या आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसांच्या पावसाची सरासरी 40 मिमी होती, तर शेवटच्या 4 दिवसांच्या पावसाची सरासरी 33.5 मिमी झाली. संपूर्ण आठवड्याची सरासरी 37 मिमी असल्यास गुरुवारी किती पाऊस पडला, अशा पद्धतीचा त्यांचा प्रश्न आहे. तर बघूयात आता कसं सोडवायचं. सोमवारी सुरू झालेल्या आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसांच्या पावसाची सरासरी. एक काम करायचं, पहिलं तुम्हाला सरासरीचं सूत्र तर माहीत असायला पाहिजे. तर सरासरी बरोबर आता झालेलं असणार आहे हे स्कॉलरशिपसाठी. अगोदर तुम्हाला सरासरी बरोबर ते खाली एकूण किती घटक आहेत ते लिहायचे आणि इथं काय करायचे असते बेरीज करायची असते. मग आता सरासरी बरोबर पहिल्या किती सांगितल्या पहिल्या 4 दिवसांची सरासरी. सरासरी किती आल्या तुमची पहिल्या 4 दिवसांची सरासरी किती आहे 40 आहे आणि बरोबर बेरीज आपल्याला माहीत नाही, पण इथं काय असतात एकूण घटक किती झालेले आहे तर इथं किती 4 आहेत, म्हणजे 4 चौक 16 160 आली का. ही 160 कधीची बेरीज झाली म्हणायचं पहिल्या आठवड्याच्या पहिल्या 4 दिवशी जो पाऊस पडला का त्याची झाली म्हणायचं सरासरी, त्याच्यावरून 160 काढायचं. आता प्रत्येक वेळेसच हे सूत्र वगैरे काय नाही लिहित बसायचं, कारण सारखं मग वेळ वाया जाणार ना, पेपरला तेवढ्या वेळात कव्हर होणं गरजेचं आहे. मग पहिल्या पावसाची जी सरासरी दिली होती पहिल्या 4 दिवसांची म्हणजे 160 झाली म्हणायचं. परत म्हणजे एकूण 160 मिलीमीटर एवढा पाऊस पडला. शेवटच्या 4 दिवसांची सरासरी किती दिल्या, म्हणजेच परत सेम काय करायचं 33 पॉईंट आहे ना ते 33.5 गुणिले परत 4 करायचं, म्हणजे किती होणार 4 पंचे 20, हातच्या गेला 2 4 त्रिकोण 12 13 14, हातच्या गेला 1 4 त्रिकोण 12 आणि 1 13 134. उजव्या बाजून एक घर सोडलं म्हणजेच किती आलं फायनल ह्याचं 134 आलं. त्यानंतर त्यांनी काय सांगितले संपूर्ण आठवड्याची काय दिलंय बघा प्रश्न परत. संपूर्ण आठवड्याची सरासरी किती आहे तर 37 मिलीमीटर आहे. मग आठवड्यामध्ये एकूण दिवस किती असतात 7 आणि त्यांची किती दिल्या 37, म्हणून 37 गुणिले किती करणार आपण 7 करायचं. 37 49 आला, हातच्या गेला 4 7 21 आणि 4 21
4 किती होणार 25, म्हणजेच किती आलं 259 आलं एवढं. ह्याचं 134 झालं, ह्याचं 259 आणि वरच्याचं किती आलं होतं आपलं 160 आलं होतं. आता एक काम करा बघा, एक आठवडा कितीचा 7 दिवसांचा, म्हणजेच पहिल्या 4ची आणि आपल्याला विचारलंय कुठलं गुरुवारचा, म्हणजे गुरुवारी किती पाऊस पडला असा आपला प्रश्न आहे बघा. व्यवस्थित दिसतोय का? गुरुवारी किती पाऊस पडला, पहिलं किती, पहिल्या 4 दिवसांची म्हणजे पहिले 4 दिवस घ्यायचे, नंतरचे ते पण 4 दिवस, म्हणजेच त्याच्यात गुरुवार डबल हे झाल्यासारखं होणार. म्हणून काय करायचं, पहिल्या दोघांची बेरीज करूया. किती आली 160, आधी किती होणार हा 134, म्हणजे 160 आणि 34 बघा किती झाले 4, त्यानंतर 6 आणि 3 9 आणि 1 आणि 1 2 आला, 294 आलं. पण आपल्याला आठवड्याचं किती पाऊस पडलाय म्हणून सांगितलंय 259 आहे. म्हणून काय करूया, आठवड्यातून हे मायनस करायचं, म्हणजे 259 वजा हे किती होणार 294. तर उत्तर आपलं मायनसमध्ये येईल, आलं तर येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही. आता मायनसमध्ये करा, तर 294 मधून काय करायचं आहे ते घालवा, तर किती होणार बघा 5 आणि इकडे किती आले 3, म्हणजेच वजा 35. हे तुमचं काय असणार आहे वजा 35. एवढा कधी पडला तर गुरुवारी पाऊस पडला. आलेत लक्षात कसं? आता असल्या प्रकारचे बाकीचे जरी प्रश्न आले ना, म्हणजे पहिल्या 4 जणांचं बेरीज किती आहे किंवा पहिल्या 4 विषयांच्या मार्कांची बेरीज एवढी एवढी आहे, परतच्या 4 म्हणजे सरासरी असं मार्कांची, पहिल्या 4 विषयांच्या मार्कांची सरासरी एवढी दिल्या, नंतरच्या एवढी एवढी दिल्या, तुम्हाला 89 विषय आहेत तर मग त्यांचं किती येणार. तर त्याला सुद्धा ना हे सेम लॉजिक वापरायचं. हे IBPS PO वगैरे ह्यांना असतात का नाही, किंवा ज्या बँकेचे एक्झाम्स असतात त्यांना सुद्धा अशा टाईपचेच क्वेश्चन असतात, त्याच्यामुळे सॉल्व करायला. आणि हे तर विद्यार्थी 8वीलाच एवढे क्वेश्चन सॉल्व करतात, म्हणजे नाही काही प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे मलाही हे प्रश्न सोडवताना काही एवढं अवघड नाही वाटत, पटपट लक्षात येतात की बाबा ह्या प्रोसेसला हे करायला पाहिजे वगैरे. आणि मी एकदम काही हे डिटेल दिलेले आहेत, पण आता तुम्हाला सरासरी वगैरे, बेरीज, एकूण घटक वगैरे हे पेपरमध्ये लिहित बसायचं नाही, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आणि मग प्रश्न तुम्ही कधी सोडवणार. तर हे तुम्ही घरी प्रॅक्टिस करा आणि डिरेक्टली आपल्याला पेपरमध्ये काय उतरायचं आहे, तर 40 गुणिले 4 पहिल्या 4 दिवसांची 160 आली, त्यानंतर किती दुसऱ्या 4 दिवसांची शेवटच्या, तर ती 33.5 गुणिले 4 म्हणजे डायरेक्ट 134. त्यानंतर ओव्हरऑल आठवडे जी दिल्या ना, तर त्या पहिल्या 4 आणि नंतरच्या 4ची बेरीज करा आणि त्याच्यातून ओव्हरऑलचं मायनस, म्हणजेच ओव्हरऑल मायनस वजा ते करा, म्हणजे आलेलं किती असणार आहे तुमचं वजा 35. कळालंय? आलाय प्रश्न तुमच्या लक्षात कशा पद्धतीनं सोडवायचा होता तो. आता हे सगळे त्यांचेच प्रश्न होते, अजून पण आहेत, ते पण आपण पुढं कवर करूयात. पण अभ्यास करा, चॅलेंजिंग क्वेश्चन्स आहेत, नाही म्हणत नाही, स्कॉलरशिप अवघडच असते, पण सराव केलं तर ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. यांसारखे अजून पण प्रश्न आहेत, ते पण मला सोडवून द्यायचे आहेत. फक्त आता वेळेअभावी आणि मला क्लास असल्यामुळे मी क्लासला जाणार आहे. राहिलेले प्रश्न मी 100% सगळे प्रश्न तुमचं कवर करण्याचा प्रयत्न करते, सगळेच्या सगळे सोडवून सुद्धा देते. फक्त आता वेळ नसल्यामुळे मी इथंपर्यंतच थांबते.